आज होता गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप भरभरून शुभेच्छा। तुमचं मराठी नवीन वर्ष हे सुख समृद्धीचे भरभराटीचे जावो आणि स्वामीमय जावो। स्वामी महाराज तुमच्या सगळ्या काही इच्छा पूर्ण करोत। बऱ्याचसे सेवेकरी दादा किंवा ताई असतात, त्यांना खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती पोहोचवण्याचा एक प्रयत्न मी इथून करणार आहे। तर बघा, समर्थांच्या भक्ता करावया पीडा, कुणी नाही या बरा ऐसा जगी। हे वाक्य मी तुम्हाला का सांगत आहे? कुणी नाही बरा या जगी। हे बघा, महाराजांच्या आपण सानिध्यात येत असतो, समर्थांचे आपण भक्त होत असतो आणि त्यांची जी पीडा आपल्याला देत असतात, आपले प्रारब्धाची पीडा असते आणि ती भोगूनच आपल्याला सुख समृद्धी मिळत असते। कुणी जगी सुख समृद्धी नसतं, पण बघा आपले प्रारब्ध संपल्यानंतर महाराज खूप भरभरून देत असतात। आणि म्हणूनच तुम्हाला सांगते, प्रकट दिन जो येणार आहे, आपल्या महाराजांचा प्रकट दिन उद्याच्या दिवसाला आहे। प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला काय असं महत्त्वपूर्ण प्रार्थना आपल्या गुरूंच्या चरणी करायचं आहे, आपल्या माऊलीच्या चरणी करायचं आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि नक्कीच अशी प्रार्थना तुम्ही करा। महाराजांजवळ एकही तुम्हाला सांगेल वस्तू किंवा एकही कुठलीही वस्तू असेल, कुठलंही काही असेल, ते मागू नका उद्याच्या दिवसाला तरी, असं सांगेल। तर बघा, तुम्हाला सांगेल, महाराजांना आपण मनापासून प्रार्थना करायची आहे। आता प्रार्थना करत असताना महाराजांचे आपण बघा, मंदिर असेल, मठ असेल आपल्या घराजवळ, तर खूप चांगली गोष्ट आहे। तिथे जाऊन सुद्धा तुम्ही करू शकणार। बऱ्याच लोकांना प्रश्न असेल की ताई, मठ, मंदिर किंवा केंद्र नाही, तर मी माझ्या घरात करू शकते का प्रार्थना? तर नक्कीच तुम्ही करू शकतात। महाराज आपल्या बघा प्रत्येक क्षणोक्षणाला आपल्या सोबत असतात। आपले सुख असू द्या, दुःख असू द्या, कुठेही असू द्यात, महाराज आपल्या सोबतच असतात। म्हणून तुमच्या घराजवळ जर मंदिर, मठ नसेलच, जर आपल्याला शक्य झालं तर जायचंच आहे मठामध्ये, महाराजांना भेट द्यायचीच आहे उद्याच्या दिवसाला। कारण महाराजांचा प्रकट दिवस आहे, महाराजांचा वाढदिवस साजरा होणार आहे उद्याच्या दिवशी आणि नक्कीच जायचं आपण भेटायला। पण शक्य नाही झालं तर आपल्या देवघरात सुद्धा महाराज आहेत, तिथे तुम्ही ही प्रार्थना करू शकतात। तर बघा, महाराजांजवळ उद्याच्या दिवसाला आपण काहीही मागायचं नाही, आपल्या स्वतःसाठी मागायचं नाही, तर महाराजांना असं आपण सांगायचं आहे, अशी प्रार्थना महाराजांना करायची की महाराज तुम्ही आमच्या आयुष्यात आले। आणि महाराज आल्यानंतर आपल्या आयुष्याचं खूप मोठं सोनं होत असतं। महाराज आल्यानंतर आपल्याला बघा, आपण आपले राहत नाही, तर महाराजांचे होत असतो। महाराज प्रत्येक सुखदुःखात आपल्यासोबत असतात आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आपण जर मानला तर खूप काही महाराज आपल्याला भरभरून देत असतात। आपला बघा, आपला भाव, आपला जो काही मनातला एक भाव जो असतो ना, तो एक आगळा वेगळा ठेवावा। कधीही आपले गुरु म्हणजे देवी देवतांचे जे पूजन आपण करत असतो, तो भाव तर आपण ठेवतोच, पण त्या पलीकडे एक नातं आपल्याला महाराजांसोबत करायचं असतं। म्हणजेच ते बघा, आपले अगदी जवळचे जर म्हटले तर आपले आई वडील असतात, त्या पद्धतीने आपण गुरूंचं स्थान त्यांना देत असतो आणि त्या पद्धतीने ते आल्यानंतर, आपल्या आयुष्यात आल्यानंतर खूप काही बदल होत असतात। आता महाराजांच्या मार्गात आल्यानंतर तुमच्या मार्गात दुःख असणार नाही असं नाही की महाराज स्वामी समर्थ महाराजांचे तुम्ही सेवेकरी झालात म्हणजे तुम्हाला दुःख नाही, असं नाही। सेवेकरी झाल्यानंतर आपले बघा खूप काही परीक्षा घेतली जाते। आपण प्रत्येक परीक्षामध्ये यशप्राप्तीही मिळवण्यासाठी खूप काही कठीण प्रसंगसुद्धा आपल्यासोबत येत असतात आणि ते प्रसंग आल्यानंतर त्या प्रसंगातून आपल्याला निघायचं असतं, हे लक्षात घ्या। आणि ते बळ जे असतं ते म्हणजे स्वामी असतं। प्रत्येक प्रसंगामध्ये कोणतेही अडचण असू द्या, त्या अडचणीच्या वेळेस जेव्हा आपल्याला धैर्य येतं, आपली अडचणीच्या वेळेस आपल्याला जी खंबीरपणे उभं राहायला शिकवतात, ते म्हणजे महाराज असतात आणि हे महाराजांचं रूप आपल्यासोबत राहत असतं। आणि महाराजांना काय आवडतं तर बघा, महाराज आपल्याला सांगतात, प्रत्येक व्यक्तीमध्ये माणसात देव बघायला शिका, प्रत्येक व्यक्तीमध्ये देव बघायला शिका। तर तुम्हाला एक सांगेल, महाराजांना आपल्याला जर तुम्हाला काही आराधना किंवा जे काही सांगायचं असेल, तर महाराजांना एकच सांगा की महाराज तुमची सेवेकरी किंवा तुमच्या चरणी बसतोय मी, हे खूप मोठं आहे माझ्यासाठी आणि ती जागा मला दिली म्हणून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा। महाराजांजवळ हात जोडून तुम्ही सांगा की खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही माझ्या आयुष्यात आलात। या पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे, जे काही सुखदुःख असो, जे काही असो, ते भोगण्यासाठी मला तुम्ही सामर्थ्य देतात, ते खूप महत्त्वाचं आहे। याच जन्मी नाही तर 7 जन्म, कितीही जन्म असू द्यात, 7 जन्म काय, जेवढे जन्म मनुष्य जन्म असोत माझे, तर तुम्ही माझे गुरु म्हणून या, तुमच्या चरणी मला जागा द्या, अशी प्रार्थना महाराजांना करायची। माझे वय किती आहे ते माहिती नाही, पण माझ्या पायांमध्ये एवढे बळ द्या की मी तुमच्या
भेटीला येऊ शकू, तुमच्या चरणांपाशी बसू. माझे डोळ्यांमध्ये एवढी शक्ती द्या की माझे डोळे चांगलं बघतील, वाईटातलं वाईट जरी असेल तरी त्यामध्ये चांगलं शोधून घेतील. माझे हात जे असतात ते माझे हात दानाचे बनवा की माझ्या झोळीतून मी 10 रुपया का असेना त्यामधून 1 रुपया कोणाला दान करेल. या पद्धतीने माझं मन बनवा, माझे विचार बनवा आणि त्यांना परत आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे. या पद्धतीने आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि तुमच्याजवळ बघा काय आहे काय नाही ते महाराजांना सगळं माहिती असतं. बरेच लोक बोलत असतात की ताई मी खूप सेवा करते महाराजांची तरीसुद्धा महाराज मला देत नाही. शेवटी बघा आपले प्रारब्ध जे असतात ते भोगायचेच आहेत. ते प्रारब्ध भोगल्यानंतरच आपल्याला जे काही मिळतं ना त्यानंतर तुमची ओंजळ जी असते ती कमी पडत असते, हे लक्षात घ्या. म्हणून या पद्धतीने तुम्ही प्रार्थना करा. पण एक सांगेल, मी सांगितलं म्हणून नाही तर तुम्ही स्वतः तुमच्या मनातला जो विचार असतो तो ठेवून तुमच्या मनापासून महाराजांच्या समोर उभं राहून तुम्ही प्रार्थना करायची आहे की ताईने असं सांगितलं म्हणून असं म्हणावं का. नाही, तुमच्या मनात महाराजांविषयी जी भावना आहे, महाराजांना तुम्ही ज्या रूपात बघतात. आता मी जर म्हटलं की माझ्या आईच्या रूपात मी महाराजांना बघते, माझ्या वडिलांच्या रूपात बघते, त्या पद्धतीने तुम्ही घ्या. तुमचे गुरुच्या रूपात तुम्ही बघत असता त्या पद्धतीने घ्या. फक्त तुम्हाला सांगेल की महाराज आपल्या आयुष्यात आल्यानंतर खूप काही बदल घडत असतात. आधी आपण कसे असतो, प्रत्येक संकट येत असतात तेव्हा आपण रडतो, खूप टेन्शनमध्ये येत असतो. आता काय होईल, कसं होणार. पण या गोष्टी जेव्हा महाराजांच्या मार्गात आपण येतो, आपल्याला जेवढ्या ठोकरा लागत असतात, आपल्याला जेवढे संकट येत असतात, त्या संकटांमधून जेव्हा आपण तारून घेतात महाराज, तर तेव्हा आपण खंबीर असे बनत असतो. त्या अनुभवामधून आपण म्हणजे खूप एक पावर, आपल्या अदृश्य अशी शक्ती आपल्या सोबत आपल्या पाठीशी असते बघा. आणि त्यामधून आपण कोणत्याही संकटाला 2 हात करण्यासाठी उभे राहत असतो. म्हणून या शक्तीच्या रूपात जे महाराज असतात ना, हे आपल्याला जाणवायला लागतात. आणि कुठलंही संकट कालांतराने आपल्यासमोर जेव्हा येतं ना, त्या संकटांना आपण मात देत असतो. भले कोणतंही संकट असो समोर, तरी आपण काय म्हणतो, महाराज आहेत ना. आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा, अदृश्य अशी निर्गुण स्वरूपात महाराज आपल्या सोबत असतात ही आपल्याला जाणीव असते. आणि आपण कुठल्याही संकटाला, कोणतेही काही असू द्या, त्याला घाबरत नाही. आणि त्याविषयीच आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा महाराजांचा उद्या प्रकट दिन आहे, तर महाराज हे बघा 3रा अवतार जो आहे दत्त महाराजांचा आहे. अगदी म्हातारपणाचा जो, आता श्रीपाद श्रीवल्लभ जे होते ते एकदम बाल स्वरूप होतं, नृसिंह सरस्वती हे तारुण्य स्वरूप होतं, आणि स्वामी समर्थ महाराज हे आजोबा जे असतात त्या स्वरूपात आहे. जे स्वरूप महाराजांचं आहे ना, तुम्हाला सांगेल श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे अगदी आपल्याला म्हणजे बघा आपल्याला झोळीत घेणारं, आपल्याला मांडीवर उशी देणारं, या पद्धतीने आहे त्यांचं रूप. आणि नक्कीच ते आपल्याला समजून घेत असतात. म्हणून तुम्हाला सांगेल ते आजोबांच्या किंवा म्हातारपणाचं जे स्वरूप आहे त्यांना मया, दया सर्व काही आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. आणि त्यांना फक्त एवढीच प्रार्थना करा की माझ्याकडून सेवा करून घेत चला. आणि जे काही संकट येत असतं त्यामध्ये उभे राहतात तुम्ही माझ्यासोबत, म्हणून त्यांना कोटी कोटी प्रणाम करा. या पद्धतीने तुम्ही करा, महाराजांना खूप चांगलं वाटेल. आणि अजून जास्त पटीने आपली शक्ती जी असते त्यांच्याकडे जाण्याची जास्त पावर आपल्याला येत असते. आणि सकारात्मक लहरी ज्या असतात आपल्यामध्ये येत असतात. म्हणून या पद्धतीने तुम्ही नक्कीच महाराजांना प्रार्थना उद्याच्या दिवसाला तरी करावं. काही न मागता तुम्ही ही प्रार्थना करून बघा. तुम्हाला सांगते मी, न मागता तुम्हाला सर्व काही मिळत असतं. म्हणून अशा पद्धतीने नक्कीच सगळ्यांनी प्रार्थना करावी. चला, सांगितलेली माहिती ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.